हॅलो मित्रांनो, तर आपण आज बघणार आहे जे MPSC स्किल टेस्टसाठी आयोगाने आपल्याला 2 कीबोर्ड सजेस्ट केलेले आहेत. त्यामध्ये एक लॉजिटेक आणि एक एसर येतो. तर आपण या 2 कीबोर्डबद्दल एकदा बघूया की दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. तर आपण बघूया. सर्वप्रथम आपण बघूया, आता इथे 2 कीबोर्ड आहे. हा एक एसरचा आहे. दोघांचं स्ट्रक्चर सेमच आहे बऱ्यापैकी. हा एसरचा आहे आणि हा आहे लॉजिटेकचा. आपण बघू शकता हे 2 कीबोर्ड आहे. तर आज जे 4 तारखेला त्यांनी हा कीबोर्ड दिलेला आपल्याला एसरचा आणि नंतर 5 तारखेला लॉजिटेकचा आलेला आहे. हा न्यू कीबोर्ड आहे. आयोगाने हे आताच टाकलेलं आहे नवीनवाले. तर आपण हे दोन्ही बघू शकता. तर दोघांमध्ये फरक फक्त थोडा हार्डनेसचाच आहे. एसरचा थोडा हार्ड आहे, म्हणजे दाबण्यास थोडी ताकद लावावी लागते. आपण बघू शकता हे सहजासहजी दबत नाही आहे, अशी ताकद लावावी लागते आणि हे थोडं अडकल्यासारखे करतात. आणि त्या कंपॅरिझनमध्ये लॉजिटेकचा एकदम प्रेस होऊन जातो थोडा हात लावला तर. हे याचं सेन्सिटिव्हिटी जास्त आहे आणि दोघांचं जवळपास स्ट्रक्चर सारखं आहे. आणि तुमच्याकडे हे कीबोर्ड नसले तरी आपण एसरसाठी आपण जो आपण लेनिओ वापरतो ना, तो जरी यूज केला तरी सफिशियंट आहे. म्हणजे काही फरक नाही पडणार. तुम्ही जर लेनिओवर प्रॅक्टिस केली आणि एसरवर प्रॅक्टिस केली तर एवढा काही डिफरन्स नाही आहे. आणि त्याच संदर्भात जर लॉजिटेक तुम्हाला जर तुमच्याकडे कीबोर्ड नसेल तर तुम्ही डेलचा सॉफ्ट कीबोर्ड वापरू शकता, चपटावाला. त्यामुळे याची सॉफ्टनेस आणि त्याची सॉफ्टनेस सेमच आहे. बस, आणि यामध्ये बाकी काही डिफरन्स नाही, सेम स्ट्रक्चर आहे. ठीक आहे.